नमस्कार. महाभारताची शैली, काही विचार या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे. महाभारत हे 1,00,000 श्लोकांचं महाकाव्य, आर्ष महाकाव्य असं त्याला म्हटलं जातं. आशय आणि आविष्कार या दोन्ही दृष्टींनी त्याची व्याप्ती खरोखरच प्रचंड आहे. त्यामुळे त्याच्या शैलीबद्दलचे काही विचार मोजक्या वेळामध्ये मांडणं हे खरंच धाडसाचं काम आहे. पण गंमत अशी आहे की महाभारताचा अभ्यास करत असताना त्याच्या आशया इतकीच व्यासांची शैली सुद्धा आपल्याला स्तिमित करते. तिचे वेगळे वेगळे पैलू आपल्या मनाचा ठाव घेतात आणि मग अशा प्रकारे महाभारताची शैलीच त्या शैलीविषयी काही विचार करायला आणि ते मांडायला आपल्याला प्रवृत्त करते. महाभारत ही साहित्य कृती आहे, ते एक काव्य आहे. हे लक्षात घेऊन त्याच्या शैलीचा विचार 3 अंगांनी करायला पाहिजे. एक म्हणजे महाभारताची आशयसूत्रे. दुसरं, त्या आशयसूत्रांना काव्याच्या रूपाने मांडत असताना वापरलेलं रचनातंत्र. आणि तिसरं म्हणजे आशयाला आणि अभिव्यक्तीला दोघांनाही शोभा आणणारे, सौंदर्य मिळवून देणारे काही गुणधर्म. अर्थात ही तिन्ही अंग एकमेकांशी संबंधित असल्यामुळे त्यांचा विचार 3 स्वतंत्र भागांमध्ये करता येणं शक्य नाही. तो एकमेकांच्या अनुषंगानेच करावा लागेल. महाभारताचं सगळ्यात महत्वाचं आशयसूत्र म्हणजे त्यातून घडणारं सर्वस्पर्शी जीवनदर्शन. महाभारतकारांची ही प्रतिज्ञाच आहे, यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित. जे या महाभारतात आहे तेच तुम्हाला सगळीकडे आढळेल आणि जे या महाभारतात नाही ते जगात कुठेच आढळणार नाही. या आपल्या प्रतिज्ञेला धरून व्यास आपल्याला मानवी जीवनाचं सर्वांगीण दर्शन असंख्य तपशिलांसकट अगदी साकल्याने घडवतात. पुन्हा व्यासांनी घडवलेलं हे जीवन दर्शन सार्वत्रिक आहे आणि सार्वकालिकही आहे. वेगवेगळी पात्र, त्यांचे स्वभाव, त्यांचे एकमेकांशी संबंध, त्यांच्या भावना, त्यांच्या समोर उभे असणारे प्रश्न या सगळ्यांमध्ये कमालीचं वैविध्य आहे. ब्राह्मणांपासून ते सूत, निषाद इथपर्यंतच्या समाजातली वेगवेगळ्या वर्गातली पात्र इथे भेटतात. माणसांच्या पात्रांखेरीज अतिमानवी पात्रांचीही इथे गर्दी आहे. त्यात देव, दानव, असुर, राक्षस, यक्ष, गंधर्व, सर्प, अप्सरा असे कितीतरी वर्ग आपल्याला दिसतात. असं म्हणतात की विधात्याने घडवलेली 2 माणसं अगदी एकसारख्या स्वभावाची कधीच नसतात. तीच गोष्ट कवीने रंगवलेल्या पात्रांचीही. व्यासांची दृष्टी एवढी व्यापक आणि वास्तववादी आहे की त्यांचं कोणतंच पात्र हे पूर्णपणे सद्गुणी किंवा पूर्णपणे दुर्गुणी, म्हणजे पूर्णपणे कृष्ण काळ्या रंगाचं किंवा पूर्णपणे शुद्ध पांढऱ्या रंगाचं असं कधीच नसतं. प्रत्येकाच्या स्वभावात कृष्ण धवल पैलूंचे कमी अधिक प्रमाण दिसतं, एवढंच. त्यामुळे असंख्य पात्र असून सुद्धा प्रत्येक पात्र दुसऱ्यापेक्षा निराळं आहे. सतत धर्मशील म्हणून वावरणारा युधिष्ठिर राजा होण्याची स्वार्थी लालसा इथे लपवून ठेवू शकत नाही. तर पांडवांना राज्य मिळू नये यासाठी जंगजंग पछाडणारा दुर्योधन सुद्धा मी माझ्याशी तुल्यबळ असलेल्या पांडवाशीच लढेन असं बाणेदारपणे उद्गारताना दिसतो. महाभारतात पात्रांचं, प्रसंगांचं, घटनांचं कमालीचं वैविध्य आहे. मात्र त्यात आनंदाचे, साफल्याचे, संतोषाचे, प्रणयाचे किंवा वात्सल्याचे प्रसंग आहेत, नाही असं नाही. पण तरी जीवनाची रम्य प्रकाशमान बाजू रंगवण्यावर व्यासांचा अजिबात भर नाही. किंबहुना अशा प्रसंगांचा ठसाच वाचकाच्या मनावर उमटत नाही. उलट जीवनाची जी दुःखमय अंधारी बाजू आहे तिचंच दर्शन आपल्याला प्रकर्षाने होत राहतं आणि तेच मनावर कमालीचा परिणाम करतं. याचं कारण असं दिसतं
की व्यासांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी जेवढी व्यापक आहे, प्रामाणिक आहे, वास्तववादी आहे, ती निव्वळ स्वप्नाळू, आदर्शवादी किंवा रोमॅन्टिक म्हणावी अशी नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, हेच जीवनातलं वास्तव आहे. आणि तेच आपल्याला महाभारतात दिसतं. इथे कोणाचंच जीवन साठा उत्तरी सुफळ संपूर्ण असं दिसत नाही. कारण वेगवेगळी असतील, पण निराशा, तडफड, वैफल्य, असमाधान हाच जीवनाचा लसावी आहे आणि तोही अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे. त्यामुळे महाभारताचा आशय एखाद्या शोकात्मिकेचा आहे. हे आणखी एक आशय सूत्र. पुन्हा या महान शोकात्मिकेच्या पोटात अनेक लहान मोठ्या शोकांतिका आहेत, वैयक्तिक आणि सामूहिक सुद्धा. त्यांची कारणं वेगळी वेगळी आहेत. कुठे व्यक्ती व्यक्तींमधली वैयक्तिक नाती आहेत, राजकीय संबंध आहेत, त्यांची एकमेकांशी गल्लत झाली आहे, कुठे मूल्यांचा अग्रक्रम चुकलाय, कुठे दैवगतीला माणसाच्या चुकांची जोड मिळाली आहे, तर कुठे एखादा माणूस आपल्याच वर्तनाच्या आणि स्वभावाच्या साच्यात रुतलेला आहे. कारणं अशी वेगळी असली तरी परिणाम शोकात्मच आहे. आणि ते सर्वजण सुखाने नांदू लागले असा शेवट महाभारताचा होताना दिसतच नाही. कोणतंही पात्र घ्या, कोणालाच आयुष्याच्या अखेरीस धन्योहम धन्योहम असे उद्गार काढता आलेले नाहीत. मानवी जीवन शोकात्म आहे हे खरं, पण शोकाच्या महासागरात माणसाने आपलं तारू भरकटून द्यावं याशिवाय दुसरा मार्गच नाही असा निराशावादी विचार मात्र व्यास करत नाहीत. महाभारताचा आशय निराशावादी नाही. माणसाला त्याचं जीवन सुसह्य व्हावं, आनंदाचं व्हावं, 4 पुरुषार्थांची प्राप्ती व्हावी, ती कशी होईल याचा विचार व्यास सतत करतात आणि त्यांना सापडलेलं उत्तर आहे धर्म. धर्म हेही महाभारताचं एक आशय सूत्र आहे. महाभारतात धर्म 2 प्रकारांनी प्रकट होतो. एक प्रकार म्हणजे धर्माच्या विविध पैलूंविषयी चालणाऱ्या चर्चा किंवा धर्माचा थेटपणे केलेला उपदेश, आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात दिसून येणारं धर्माचं आचरण. यातला पहिला प्रकार आदर्शवादी आहे, तर दुसरा कमालीचा वास्तव आहे. धर्माचे आदर्श मांडत असतानाच वास्तवात धर्म कितपत आचरला जातो ते व्यास सतत प्रामाणिकपणे दाखवत राहतात. कारण धर्माने वागणं ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्तीच नाही. काम, क्रोध, लोभ, अहंकार यांचा पगडा माणसाच्या मनावर असतो आणि त्यामुळे तो सहजपणे धर्माला सोडचिठ्ठी देऊ शकतो. फार काय, भारतीय युद्धासारख्या भीषण संहाराचं समर्थन सुद्धा धर्म या संकल्पनेनेच व्यासांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे धर्म आणि अधर्म या कल्पना सापेक्ष होतात. लवचिकपणे, सोयीसोयीने त्या वापरल्या जातात हेही व्यास आपल्याला दाखवत राहतात. बऱ्याच वेळा धर्माच्या 2 पैलूंमध्ये संघर्ष निर्माण होतो. म्हणजे एक धर्म पाळायला जावं तर दुसरीकडे अधर्म होतो. एकलव्याचा प्रसंग घ्या, खांडवदाह घ्या, लाक्षागृहातलं निषादांचं मरण घ्या, अशा अनेक प्रसंगात हे घडताना दिसतं. असे आंतरविरोध व्यास लपवत नाहीत, ते स्पष्टपणे दाखवतात, पण त्याविषयी टिप्पणी करत नाहीत. त्यामुळे आपल्या मनात धर्म, अधर्म, धर्माची स्थापना याच्याविषयी असंख्य प्रश्न निर्माण होतात. किंबहुना असे प्रश्न निर्माण करून माणसाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करायचं हाच व्यासांचा हेतू असावा असं वाटतं. महाभारताची ही मुख्य आशय सूत्र झाली. त्यांचा प्रपंच करण्यासाठी व्यासांनी वापरलेलं माध्यम आहे काव्य. हे काव्य मुळात आख्यान या स्वरूपाचं आहे. आख्यान हे मौखिक परंपरेने सांगितलं आणि ऐकलं जातं. त्यामुळे आख्यानाची रचना फारशी बंदिस्त नसते. त्यात विस्तार करायला खूप वाव असतो. व्यासांना जे सगळं जीवनदर्शन घडवायचंय, विशेषतः युद्धाचा जो भीषण आणि सर्व संवाहक, सर्व संहारक असा पट मांडायचा आहे, त्यासाठी आख्यानाचा आकृतिबंध जो लवचिक असतो
आणि बहुसमावेशक असतो तो फार उपयोगाचा आहे. आख्यानं मुळात मौखिक खरी, पण पुढे कधीतरी त्यांना लिखित स्वरूप मिळालं. मात्र महाभारत लिहिलं गेलेलं असताना सुद्धा, म्हणजे आज आपल्या समोरचं महाभारत लिखित आहे, पण त्याचं आख्यान पण जपलेलं आहे असं आपल्याला दिसतं. ऐकणारा प्रश्न विचारतो, सांगणारा उत्तरादाखल कथेला सुरुवात करतो, ऐकणारा उत्कंठेने आणखी प्रश्न विचारतो आणि सांगणारा उत्साहाने आणखी विस्ताराने सांगत जातो. हा आख्यानाचा आकृतिबंध. महाभारतात हा आकृतिबंध अथपासून इतिपर्यंत सर्वत्र वापरलेला आहे. त्याला कुठेही छेद गेलेला नाही. त्यामुळे आपोआपच कथेला आवरून धरणारी एक चौकट तयार झालेली आहे. आणि महाभारताचा आवाका पाहिला तर अशा चौकटीची, बंदिस्त चौकटीची आवश्यकताच आहे, नाहीतर कथा विस्कळीत झाली असती. उग्रश्रवा नावाचा एक सूतपुत्र म्हणजे सौती आहे. तो नैमिषारण्यात काही ऋषींना भेटतो. कुठून आलास या प्रश्नाचं उत्तर म्हणून तो सांगतो की जन्मेजयाच्या सर्पसत्रात व्यासांनी जन्मेजयाला सांगितलेली कथा ऐकण्याचं भाग्य मला लाभलं, तिथून मी आलो. साहजिकच मग सगळे ऋषी त्याला कथेविषयी प्रश्न विचारतात आणि तो विस्ताराने सांगायला सुरुवात करतो. मग कथारंभ झाला म्हणून पर्व, उपपर्व यांची यादी येते. सगळ्या पर्वांमधल्या महत्वाच्या गोष्टी थोडक्यात अनुक्रमणिकेसारख्या सांगितल्या जातात. तिथे जन्मेजयाच्या सर्पसत्राचा संदर्भ येतो. जन्मेजय आपल्या पूर्वजांविषयी जिज्ञासा व्यक्त करतो, तेव्हा व्यासांच्या आज्ञेने वैशंपायन मुख्य कथेला प्रारंभ करतो. इथून पुढे मग वैशंपायन उवाच हे सुरू होतं, ते पार शेवटच्या पर्वाच्या शेवटापर्यंत. मग वैशंपायनाचं सांगून झालं की मग परत एकदा सौती ही कथेची सूत्र आपल्या हातात घेतो आणि महाभारताचं महात्म्य सांगून आख्यान समाप्त करतो. इथे आख्यानाची चौकट पूर्ण होते. म्हणजेच हे आख्यान काव्य एका बाजूला आशयाचा विस्तार करायला वाव देतं आणि दुसऱ्या बाजूनी त्या विस्ताराला कक्षाही आखून देतं. महाभारत हे इतर काव्यांसारखं कुणीतरी एकानेच लिहिलेलं किंवा वर्ष 2-3 वर्षांच्या ठराविक मुदतीत लिहून पूर्ण केलेलं किंवा कथा विषयाचा मर्यादित आवाका असलेलं असं काव्यच नव्हे. सूत परंपरेतून मौखिक पद्धतीने ते सांगत आणि ऐकत आलेले आहे. त्यामुळे प्राचीन असली तरी ही कलाकृती विकसनशील आहे. व्यास, वैशंपायन आणि सौती हे तिचे आपल्याला माहीत असलेले 3 निवेदक आणि माहीत नसलेले कितीतरी. तिचा रचना काल साधारणपणे 800 वर्षांचा. त्यात पुन्हा कथेचा एवढा विस्तीर्ण पट आणि त्यात असंख्य उपाख्यानांची भर. असं असून सुद्धा महाभारताची अंतर्गत एकसंधता खरोखरच आश्चर्य वाटावं अशी आहे. कारण कथेचे धागे व्यासांनी फार विचारपूर्वक गुंफलेले आहेत. कोणताही धागा अर्धवट सुटलाय असं झालेलं नाही. कथेच्या प्रवाहात कुठे तुटले पण जाणवत नाही. उदाहरणं कितीतरी आहेत. एखादं उदाहरण द्यायचं झालं तर असं सांगता येईल, घटोत्कचाच्या जन्माच्या वेळेलाच भविष्यवाणी होते की त्याचा जन्म हा कर्णाच्या विनाशासाठी झालेला आहे. हे होतं आदी पर्वात. पुढे आरण्यक पर्वात इंद्राकडून कर्णाला शक्ती मिळते, ती कोणाला तरी एका शत्रूला मारण्यासाठी. आता ती तो अर्जुनासाठी राखून ठेवणार हे नक्कीच. मग पुढे कर्ण पर्वात घटोत्कचासाठी ती वापरली जाते आणि मग पुढे कर्ण अर्जुनाकडून मारला जातो. म्हणजे आदी पर्वापासून कर्ण पर्वापर्यंत कर्णाच्या मृत्यूचा धागा हा असा घटोत्कचाच्या जन्मापासून कर्णाच्या मृत्यूपर्यंत येऊन पोचतो. महाभारताची रचना एखाद्या जिक्सो पझल सारखी आहे किंवा एखाद्या सुंदर कलाकृती म्हणून विणलेल्या गोधडी सारखी आहे. कथेचा प्रत्येक तुकडा वेगळा असतो, स्वतंत्र असतो असं वरवर वाटतं,
पण वास्तविक प्रत्येक तुकडा दुसऱ्या तुकड्याशी एकसंधपणे चपखलपणे जोडलेला असतो आणि कथानकाचा अतिविशाल पट अतिशय सुंदर प्रकारे पूर्ण केलेला असतो. सर्वांगीण जीवन दर्शन हे जे मी महाभारताचं आशय सूत्र म्हणून सांगितलं, त्याच्यामध्ये भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांचा विचार आहे. खरोखरच महाभारताची कथा भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात अशी तीनही काळात लीलया फिरत असते. पुष्कळ वेळा म्हणजे समजा आपण कौरव पांडवांची कथा हा वर्तमान काळ घेतला तर अनेकांच्या पूर्वजन्मांचे प्रसंग हे भूतकाळातल्या घटना ठरतात. तसंच अनेकांच्या विषयी केलेलं भविष्य कथन या भविष्य काळच्या घटना ठरतात. पण भूतकाळातल्या किंवा भविष्यात घडणाऱ्या घटनांची संगती वर्तमान काळाशी जोडण्याची खबरदारी व्यासांनी ठिकठिकाणी घेतली आहे. कुठलीही घटना अचानक काही आगापिछा नसताना घडली असं कधीच होत नाही. आणि मुख्य कथा ही सतत मागे पुढे होत तिन्ही काळांमध्ये म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळांमध्ये फिरत राहते. या तिन्ही काळांची अगदी घट्ट एकसंध वीण व्यासांनी घातलेली आहे असं आपल्याला दिसतं. महाभारताच्या कथेत अक्षरशः शेकडो घटना आहेत, पण प्रत्येक घटना म्हटलं तर आपल्या परीने स्वतंत्र असते. प्रत्येक घटनेला स्वतःची सुरुवात, मध्य आणि शेवट असतो, कार्यकारण भाव असतो. अशी प्रत्येक घटना स्वयंपूर्ण असली तरी ती सुटी किंवा एकटी मात्र नसते. तिची आधीच्या आणि नंतरच्या घटनांशी उत्तम प्रकारे सांगड घातलेली असते. एकच उदाहरण देते, आदी पर्वातली बकवधाची घटना. आता ही बक राक्षसाचा म्हणजे बकासुराचा वध करण्याची घटना म्हटलं तर स्वतंत्र आहे, पण म्हटलं तर ती आधीच्या आणि नंतरच्या कथाभागाशी जोडलेली आहे. लाक्षागृहातून बचावलेले पांडव कुंतीसह अरण्यात फिरत असताना व्यासांच्या सांगण्यावरून एकचक्रा नगरीत येतात. त्या नगरीतल्या ब्राह्मणाच्या घरी राहत असताना त्यांना बकासुराची माहिती मिळते. भीम त्याला मारतो. मग तो ब्राह्मण मोठ्या प्रेमाने, आदराने पांडवांशी बोलू लागतो. त्या संभाषणातून द्रौपदीच्या स्वयंवराची माहिती कळते आणि पांडव तिकडे जातात. अशा प्रकारे व्यासांनी एकचक्रा नगरीत जायला पांडवांना का सांगितलं याचं उत्तर या कथेच्या शेवटी मिळतं. त्यामुळे बकवधाची कथा एका बाजूला पांडवांचं जे निराधार अवस्थेत वनभ्रमण चालू होतं त्याच्याशी जोडली आहे आणि दुसरीकडे पांडवांना त्या अवस्थेतून बाहेर काढणाऱ्या द्रौपदी स्वयंवराशी जोडली गेलेली आहे. अशा कितीतरी घटना आणि कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतील. एवढी प्रचंड सुसूत्रता करण्याचं आव्हान व्यासांनी पेललंय. ते पेलत असताना व्यासांची कथन शैली काही वेगळी तंत्र आजमावून पाहते. त्यातलं एक तंत्र म्हणजे फ्लॅशबॅकचा वापर. बऱ्याच वेळा असं दिसतं की संपूर्ण कथा अगोदरच सांगून टाकलेली आहे आणि मग ती विस्ताराने आलेली आहे. उदाहरणार्थ, शल्य पर्वाच्या पहिल्याच अध्यायात म्हणजे कर्णवधानंतर संजय रडत रडत धृतराष्ट्राकडे येतो आणि दुर्योधनाचा वध झाल्याचं सांगतो. मग धृतराष्ट्र वगैरे विलापही करतात आणि मग कर्णवधाची आणि पार दुर्योधन वधापर्यंतची सगळी कथा फ्लॅशबॅकनी येते. या तंत्राच्या वापरामुळे व्यासांच्या शैलीचा आणखी एक विशेष आपल्याला दिसतो. संपूर्ण कथा अशी संक्षेपाने किंवा आगाऊ सांगून टाकलेली आहे म्हणजे श्रोत्याला पुढची कथा माहितीच आहे, पुढे काय घडणार हे त्याला कळलंय. श्रोत्यांनी पुढची कथा ऐकायची कशासाठी? त्याला कुतूहल कशाचं राहणार? त्याला उत्सुकता का वाटेल? असे प्रश्न आपल्याला पडतील. त्यांचं उत्तर असं आहे की काय घडणार यापेक्षा ते कसं आणि का घडणार हे अधिक महत्वाचं आहे. कथेचा ओघ कशी कशी वळणं घेत पुढे जातो हे रंगवणं लेखकाच्या दृष्टीने आणि त्या रंगात रंगून जाणं वाचकाच्या दृष्टीने महत्वाचं ठरतं. म्हणूनच अनेक घटना त्यातले छोटे छोटे प्रसंग रंगवून, खुलवून, विस्ताराने सांगितल्या जातात. तसंच
त्यामध्ये अनुषंगाने येणारी वर्णनं सुद्धा विस्ताराने येतात. जसं अभिमन्यू वधाची किंवा कर्णवधाची घटना, द्यूताचा प्रसंग किंवा नल दमयंतीचं उपाख्यान. फ्लॅशबॅकच्या जोडीला आणखी एक आधुनिक म्हणावं असं तंत्र व्यासांनी वापरलंय, ते म्हणजे रिकॅप या नावाने ओळखलं जाणारं. एवढा प्रचंड विस्तार असलेल्या आख्यानामध्ये श्रोत्यांना किंवा वाचकांना अगोदर काय घडलं त्या गोष्टीचं स्मरण करून देणं हे आवश्यकच आहे. जसं की वनपर्वातला प्रसंग. द्यूतानंतर प्रथमच कृष्ण पांडवांच्या भेटीला वनात आलाय. त्यावेळी द्रौपदीच्या मुखाने पांडवांच्या लहानपणापासून थेट द्रौपदी स्वयंवरापर्यंतच्या सगळ्या मुख्य घटना क्रमाने आणि संक्षेपाने सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारे अधूनमधून श्रोत्यांना अगोदर घडलेल्या घटनांचं स्मरण करून देणं ही व्यासांचं आणखी एक रचना तंत्र म्हणून महत्वाचं आहे. महाभारतात कथेच्या अंगाने किंवा अनुषंगाने येणारे असंख्य उपाख्यानं आहेत, पण बहुतेक वेळा ती उपाख्यानं मुख्य कथेला जोडत असताना ही सांधेजोड सुरळीतपणे व्हावी याची काळजी व्यासांनी घेतलेली दिसते. अनेक वेळा असं होतं की वैशंपायन कथेच्या ओघात एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या घटनेचा उल्लेख करतात. मग कुतूहलाने जन्मेजय त्यावर प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर म्हणून मग ते विशिष्ट आख्यान सुरू होतं. अनेकदा मूळ कथेशी आख्यानं जोडली आहेत ती अगदी साध्या पद्धतीने. म्हणजे असं की आरण्यक पर्वामध्ये युधिष्ठिराकडे अनेक ऋषीमुनी येतात, जसं नारद येतात बऱ्याच वेळेला. मग त्यांच्या संभाषणातनं उपाख्यानाला प्रारंभ होतो. उदाहरणार्थ, आदी पर्वात पांडव जेव्हा इंद्रप्रस्थात राहत असतात तेव्हा नारद येतात आणि पांडवांना म्हणतात की पांचालीमुळे तुमच्यात भांडणं होणार नाहीत याची काळजी घ्या, नाहीतर सुंदोपसुंदासारखी तुमची गत होईल. झालं, साहजिकच युधिष्ठिराचं कुतूहल चाळवतं आणि मग तो म्हणजे काय असं विचारतो. मग सुंदोपसुंदाचं आख्यान सुरू होतं. बहुतेक वेळा आख्यानाचा उल्लेख अगोदर संक्षेपाने येतो, मग प्रश्न करणारा त्याविषयी विस्ताराने सांगण्याची विनंती करतो आणि मग तेच उपाख्यान सविस्तर रूपामध्ये येतं. जसं आदी पर्वाच्या 17व्या अध्यायात ययातीची कथा अगोदर संक्षेपाने येते, मग जन्मेजयाच्या विचारण्यावरून ती पुन्हा सविस्तर सांगितली जाते. ही जी रचनेची पद्धत आहे ती महाभारताच्या आख्यान या स्वरूपाशी अगदी मिळती जुळती आहे किंवा साजेशी आहे. कारण मुळात महाभारत हेच आख्यान अगोदर संक्षेपाने आणि नंतर विस्ताराने असं सांगितलं गेलेलं आहे. मात्र एक आहे की आरण्यक पर्वातल्या तीर्थयात्रा पर्वात आणि पुढे मार्कंडेय समास्या पर्वात उपाख्यानांची प्रचंड लांबण लावलेली आहे. द्रोण पर्वात सुद्धा अभिमन्यूच्या वधानंतर युधिष्ठिराचं सांत्वन करण्याच्या निमित्ताने एका पुढे एक अनेक आख्यानं येत राहतात. अनुशासन पर्वात, शांती पर्वात व्रत, दान, नद्या, तीर्थ यांचं महात्म्य वर्णन करणाऱ्या खूप लांबलचक गोष्टी येतात. खरं म्हणजे शरपंजरी पडलेल्या भीष्माकडून एवढं मोठं शांती पर्व वदवून घेणं हेच मुळात अनुचित वाटतं. त्यातला धर्माचा उपदेश अतिशय रुक्ष आहे, पुनरावृत्तीने कंटाळवाणा झालेला आहे. त्यात खूप वेळा आंतरविरोध येतात. त्यात अनेक गीता निष्कारण घुसडल्यासारख्या दिसतात. एक मात्र आहे की त्याच्यात बरेच संवाद आहेत, कथा आहेत, उपाख्यानं आहेत, प्राणी कथा आहेत. त्यामुळे थोडी तरी रंजकता या सगळ्या रुक्षतेला आलेली आहे. मात्र काही वेळा वर्णनांची लांबी इतकी जास्त होते की कथेच्या ओघाला ती मारक ठरल्याशिवाय राहत नाही. कधी कधी त्या वर्णनांचा चालू असलेल्या प्रसंगाशी फारसा संबंधही नसतो, त्यामुळे ती नंतर घुसडल्यासारखी वाटतात. उदाहरणार्थ, युधिष्ठिराची मयसभा तयार झाली तेव्हा युधिष्ठिर नारदांना विचारतो की अशा आणखी कुठल्या सभा तुम्ही पाहिल्यात का? आणि मग नारद वेगवेगळ्या देवतांच्या सभांची लांबलचक वर्णनं करत राहतात.
अशी वर्णनं म्हणजे मला तर असं वाटतं की भिंतीवर हाऊस म्हणून टांगलेल्या चित्रांसारखी असतात. ती अपरिहार्य मुळीच नसतात. तिथून ती काढली तरी काही बिघडत नाही कथेचं. त्याच्या उलट महाभारतातल्या 18 पर्वांपैकी काही विशिष्ट पर्व आहेत जी रचनेच्या दृष्टीने, आशयाच्या दृष्टीने खूपच एकजिन्सी म्हणजे होमोजिनियस वाटतात, एकजीव वाटतात. त्यांच्यात उपाख्यानांचे पसारेही नाहीत, ती आटोपशीर आहेत आणि मुख्य कथेच्या प्रवाहाला अगदी धरून आहेत. अतिशय नेमकेपणाने, अजिबात न रेंगाळता ती कथेला पुढे पुढे नेतात. नाट्यमयता आणि रसाचा उत्कर्ष या आपल्या गुणांच्या बळावर ही पर्व वाचकाला खिळवून ठेवतात. त्यातल्या अत्यंत नाट्यमय पर्वाचं उदाहरण म्हणजे विराट पर्व आणि रसाच्या उत्कर्षाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सौप्तिक पर्व. इतकं आवाढव्य कथानक व्यासांना सांगायचंय, त्यात सुसंगती असली पाहिजे, तर्कशुद्धता असली पाहिजे आणि वाचकांना पटेल अशी संभाव्यता असली पाहिजे. हे कसं शक्य आहे असा प्रश्न वाचकांना पडता उपयोगाचा नाही. हे सगळं साध्य करण्यासाठी व्यासांनी 2 उपाय वापरलेत. एक म्हणजे शाप आणि वर आणि दुसरा उपाय म्हणजे पुनर्जन्मांच्या कथा. महाभारतात शेकड्याने शाप आणि वर भेटतात. या दोन्ही संकल्पना त्यांना कथात्मक आदिबंध असं म्हणतात. तर ह्या आदिबंध म्हणून जगभरच्या प्राचीन वाङ्मयामध्ये वापरल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. महाभारतात या शाप आणि वर या 2 उपायांना किंवा 2 गोष्टींना विशिष्ट प्रयोजन आहे. कधी कधी कथेला अपेक्षित असलेलं वळण म्हणजे ट्विस्ट हा या शाप किंवा वराच्या माध्यमातून मिळतो. कधी भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा कार्यकारण भाव समजण्यासाठी हे शाप किंवा वर उपयोगी पडतात. तर कधी भविष्याची सूचना देण्यासाठी सुद्धा या शाप आणि वर यांचा उपयोग होतो. उदाहरण देते. आरण्यक पर्वामध्ये यक्षाकडून पांडवांना वर मिळाला की अज्ञातवासात तुम्हाला कोणीही ओळखणार नाही. हा वर पुढे विराट पर्वात अज्ञातवासात राहत असताना पांडवांच्या उपयोगाला आला. जयद्रथाची वास्तविक शौर्याबद्दल फारशी ख्याती नाही. पांडवांकडून तो आधी सुद्धा पराभूत झालेला आहे. असं असताना चक्रव्यूहाच्या प्रसंगात अभिमन्यूच्या मागे जाणाऱ्या 4 पांडवांना त्याने अडवून ठेवावं हे आपल्याला पटण्यासारखं नाही. मग त्याला मिळालेला रुद्राचा वर जो आहे तो इथे कामाला येतो. तसंच विराटाच्या अंतःपुरात अर्जुन बृहन्नला म्हणून का राहू शकला याचं उत्तर आरण्यक पर्वात त्याला जो उर्वशीचा शाप मिळालाय त्याच्यामध्ये मिळतं. कधी कधी शाप आणि वर या दोन्ही गोष्टी एकत्र येतात आणि एखादी घटना घडवून आणतात. जसं पंडूला किंदम ऋषींकडून शाप मिळाला की तुला आपल्या पत्नीच्या संगतीत राहिलास तर मरण येईल. त्यामुळे त्याला अपत्य प्राप्ती होणं शक्य नव्हतं. पण त्याच वेळी कुंतीला दुर्वासाकडून जो वर मिळाला होता तो समोर आला आणि पहिला शाप आणि दुसरा वर हे दोन्ही एकमेकांना पूरक ठरले. त्यातून पांडवांचा जन्म हा जो अत्यंत महत्वाचा कथाभाग आहे तो सिद्ध होऊ शकला. जसे शाप आणि वर व्यासांनी वेगवेगळ्या कारणासाठी वापरलेत तसंच पुनर्जन्म ही कल्पना सुद्धा त्यांनी एक साधन म्हणून वापरलेली आपल्याला दिसते. एखादी गोष्ट घडली आहे असं दाखवणं किंवा घडवून आणणं सोयीचं व्हावं किंवा सर्वमान्य व्हावं यासाठी पुनर्जन्माची कल्पना व्यासांनी उपयोगात आणलेली दिसते. उदाहरणात असं आहे की द्रौपदीने 5 भावांशी लग्न करावं ही गोष्ट द्रुपदाला म्हणजे तिच्या पित्याला अजिबात पटत नव्हती. खरं तर ती तुम्हा आम्हाला सामान्य वाचकांनाही पटणं अवघडच आहे. पण ती घटना घडवून तर आणायला पाहिजेच होती व्यासांना. म्हणून मग सोयीस्करपणे व्यासांनी द्रौपदीच्या पूर्वजन्माची गोष्ट सांगितली आणि तिने 5 वेळा मला उत्तम पती मिळू दे असा वर मागितल्यामुळे शंकराने तिला वर दिला की पुढच्या जन्मी तुला 5 पती मिळतील. अशी मखलाशी व्यासांनी केली आहे असं आपल्याला दिसतं.
दुसरं उदाहरण द्यायचं तर भीष्माला मारणं पांडवांना शक्यच नव्हतं, पण भीष्माला मरण येणं किंवा तो आडवा पडणं हे तर निदान गरजेचंच होतं. म्हणून शिखंडीची कथा येते. आणि शिखंडी हा आंबेचा पुनर्जन्म आहे. त्यामुळे भीष्म शिखंडीशी लढायचं नाकारतात आणि त्यामुळे शिखंडीच्या हातून म्हणजे शिखंडीच्या मागे लपलेल्या अर्जुनाला भीष्मांना आडवं करणं शक्य होतं. अशा प्रकारे घडणाऱ्या गोष्टी अपरिहार्य कशा आहेत हे सिद्ध करण्यासाठी शाप म्हणा, वर म्हणा, पुनर्जन्म म्हणा, या गोष्टींची योजना व्यासांनी अतिशय चातुर्याने केली आहे असं आपल्याला दिसतं. पांडवांचा पक्ष हा धर्माचा पक्ष आहे हे मूळ गृहीतच आहे महाभारताचं. पण अनेक वेळा आपल्याला दिसतं, जाणवतं की पांडव अधर्माने वागले आहेत. अशा वेळी पांडवांनी केलेला अधर्म हा अपरिहार्यच होता किंवा पांडवांकडून ज्याच्यावर अन्याय करण्यात आला ती व्यक्ती त्या अन्यायाला पात्रच होती असं मुद्दाम पटवून देण्याची गरज व्यासांना वाटलेली आहे. त्यासाठी शाप म्हणा, वर म्हणा किंवा पुनर्जन्म म्हणा, या तपशिलांचा आधार व्यासांनी घेतलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर गदा युद्धामध्ये दुर्योधनाच्या मांडीवर घाव घालणे ही गोष्ट खरं म्हणजे धर्माच्या पूर्णपणे विरुद्ध होती. तो अधर्म होता. पण दुर्योधनाला आईकडून वर मिळाला होता की मांड्या सोडल्या तर तुझं सगळं शरीर वज्रासारखं अभेद्य राहील. आणि मैत्रेय ऋषींकडून त्याला शाप मिळाला होता की मांड्या फुटल्यामुळे तुझा मृत्यू होईल. हा शाप आणि गांधारीचा वर यांची योजना करून व्यासांनी पांडवांनी जो अधर्म केला त्याचं कारण देण्याचा किंवा त्याच्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. रथीने रथात बसलेल्या शत्रूशीच लढावं, निशस्त्र व्यक्तीवर हल्ला करू नये असा नियम होता. शिवाय युद्धापूर्वी दोन्ही पक्षांनी जे नियम ठरवले त्यातही हे ठरवलं गेलं होतं. पण असं असताना रथाचं चाक भूमीमध्ये रुतलं ते बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या निशस्त्र असलेल्या कर्णावर अर्जुनाने शरसंधान केलं. हा अधर्मच होता. पण तो कर्ण कथेच्या दृष्टीने व्यासांना भागच होतं. कर्ण इतका पराक्रमी होता की त्याला निशस्त्र केल्याशिवाय मारणं अर्जुनाला शक्यच नव्हतं. त्यामुळे कर्णाला रथहीन आणि निशस्त्र करणं हे अपरिहार्य होतं. त्याचं समर्थन करण्यासाठी मग अर्जुनाला जो वर मिळाला की तू अजेय धनुर्धर होशील आणि कर्णाला ब्राह्मणाकडून जो शाप मिळाला त्या ब्राह्मणाची गाय मारल्यामुळे की तुझ्या रथाचं चाक जमिनीत रुतेल, त्या शापाची आणि वराची मदत व्यासांना घ्यावी लागली आहे. आणि कर्णाला मारणं हा अधर्म हा अपरिहार्य कसा होता हे सांगावं लागले. कुठल्याही आख्यानाचा विचार केला तर ते आख्यान जो कथन करतो त्या निवेदकाचा विचार करणं आणि ते आख्यान जो ऐकतो त्या श्रोत्याचा विचार करणं हे जरुरीचं असतं. महाभारत हे आख्यान आहे आणि त्याची रचना आपण पाहिलं की एका चौकटीच्या आत दुसरी चौकट म्हणजे सौती आणि शौनक वगैरे ऋषी हे निवेदक आणि श्रोते असलेली पहिली बाह्य चौकट आणि त्याच्या आत जन्मेजय आणि वैशंपायन या श्रोता आणि निवेदकाची जोडी असलेली दुसरी चौकट अशा पद्धतीची ही रचना आहे. त्यामुळे महाभारताच्या बाबतीत निवेदक एकच नाही तर अनेक आहेत. त्यामुळे महाभारताच्या बाबतीत तर निवेदकाचा आणि श्रोत्याचा विचार करणं हे अपरिहार्यच ठरतं. सौती हा मुख्य निवेदक. तो कथेच्या बाहेरच्या चौकटीमध्ये आपल्याला दिसतो. तो पूर्णपणे कथा बाह्य असा निवेदक आहे. त्याच्या दृष्टीने महाभारत ही कुठल्या तरी भूतकाळात घडलेली गोष्ट आहे. ती त्याने प्रत्यक्ष अनुभवलेली नाही किंवा प्रत्यक्ष रचना करणाऱ्याच्या तोंडून ऐकलेली पण नाही. त्याने ती दुसऱ्याच निवेदकाकडून ऐकली आहे. त्यामुळे तो पूर्णपणे तटस्थ निवेदक आहे. शिवाय सौतीच्या तोंडून कथा ऐकणारे जे ऋषी आहेत हे सुद्धा तटस्थ श्रोते आहेत.
एखाद्या चांगल्या निवेदकाकडून एखादी चांगली नवीन पुण्यकारक अशी कथा ऐकणं, त्यातून आनंद मिळवणं, पुण्य मिळवणं, एवढाच त्या श्रोत्यांचा उद्देश आहे. त्याच उद्देशाने ते सवतीला विस्ताराने कथा सांगायची विनंती करतात. या चौकटीच्या आतली चौकट म्हणजे वैशंपायन आणि जनमेजय ही निवेदक श्रोत्याची चौकट. साक्षात व्यासांकडून, जे मूळचे रचनाकार आहेत, त्यांच्याकडून वैशंपायनाने कथा ऐकलेली आहे. शिवाय व्यासांच्या आज्ञेनेच तो कथेचा निवेदक झालेला आहे. त्यामुळे वैशंपायन हा सुद्धा जरी कथाबाह्य तटस्थ निवेदक असला तरी सवतीच्या तुलनेत वैशंपायनाला कथेविषयी अधिक जवळीक आहे, जिव्हाळा आहे, आपलेपणा आहे असं जाणवतं. जन्मेजय हा श्रोता तर कुरु वंशातलाच आहे. युधिष्ठिराचा तो पणतू आहे. ही त्याच्या पूर्वजांची कथा आहे. त्यामुळे तो श्रोता म्हणून कथेशी पूर्णपणे जवळीकीने बांधलेला आहे. त्याची उत्कंठा नुसती कथा ऐकण्यापुरती मर्यादित नाही. आपल्या पूर्वजांविषयी जास्तीत जास्त समजून घेण्याची त्याची उत्सुकता आहे. तो वैशंपायनाला जे प्रश्न विचारतो त्यातूनही ही गोष्ट दिसून येते. त्याच्या प्रश्नांमागची आत्मीयता जाणवते आपल्याला. शिवाय सर्पसत्राच्या निमित्ताने ही कथा सांगितली गेली आहे. आणि सर्पसत्र ही पांडवांनी जो खांडवदाह केला, त्यात जो नागांचा विनाश केला, त्याचीच एक प्रकारे परिणती आहे. त्यामुळे निवेदक, श्रोता आणि निवेदनाचं निमित्त या सगळ्या गोष्टी कशा एका साखळीत बांधल्यासारख्या दिसतात. याच्याही आत एक निवेदक श्रोत्याची जोडी आहे बर का. ती आहे व्यास आणि वैशंपायन. व्यासांनी ही कथा आधी वैशंपायनाला सांगितली आहे. आता ही जोडी प्रत्यक्ष आख्यानामध्ये कुठेच येत नाही, हे खरं आहे. पण गंमत म्हणजे त्या जोडीचं किंवा विशेषतः त्यातल्या व्यासांचं निवेदक म्हणून जे वेगळेपण आहे ते नोंदवायलाच पाहिजे. व्यास केवळ तटस्थ निवेदक नाहीत, ते कथेला साक्षी आहेत. इतकंच नाही तर कथेमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग सुद्धा आहे. कारण मुळात धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर यांच्या जन्माला तेच कारणीभूत आहेत. म्हणजे कथेची सुरुवात त्यांच्यापासूनच होते. शिवाय जन्म देऊन ते नामानिराळे झाले असंही दिसत नाही. पुन्हा पुन्हा वेळोवेळी ते प्रकट होतात. पुढच्या गोष्टी सांगतात, उपाख्यानं सांगतात, सल्ला देतात, सांत्वन करतात, अडचणीच्या प्रसंगाला मदतही करतात. मात्र ते ह्या कथेत गुंतलेले आहेत असंही कुठे दिसत नाही. ते निर्लेप राहून साक्षी भावानी कथेतलं आपलं कार्य निभावताना दिसतात. त्यामुळे व्यास एकाच वेळी 3 पातळ्यांवर वावरतात. तटस्थ निवेदक म्हणून ते कथेच्या बाहेरही असतात, साक्षी म्हणून कथेशी संबंधितही असतात, आणि कथेमधलं एक पात्र म्हणून ते कथेच्या आतमध्ये सुद्धा असतात. याशिवाय 18 पर्वांपैकी जी युद्धविषयक 5 पर्व आहेत, त्यामध्ये आणखी एक महत्वाचा निवेदक आहे, तो म्हणजे संजय. धृतराष्ट्राला युद्धाचा वृत्तांत कळावा म्हणून व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिलीये आणि तो निवेदक बनलाय. आता वास्तविक आतापर्यंतची सगळी कथा जशी वैशंपायनाने निवेदन केली, तसं युद्धाचं निवेदन सुद्धा वैशंपायनाच्या मुखाने करता आलंच असतं. पण युद्धाच्या निवेदनासाठी व्यासांनी संजयाची योजना केली आहे, ती सहेतुक आहे. संजय हा सूत आहे, म्हणजे तो कथांचं निवेदन करणारी जी सूतांची परंपरा, त्या परंपरेचा भाग आहे. उत्कृष्ट निवेदन शैलीचा वारसा त्याला परंपरेने लाभलेला आहे. म्हणून व्यासांनी बहुधा त्याची निवड केली आहे. तो धृतराष्ट्राच्या राजसभेत उपस्थित असतो, वेळोवेळी दूत म्हणून जबाबदारी पार पाडतो. तो मुत्सद्दी आहे. त्याला युद्धशास्त्राची जाणकारी असली पाहिजे, हे त्याच्या निवेदनातून आपल्याला सहजच कळतं. व्यासांसारखा तो सुद्धा तटस्थ निवेदक नाही, तोही एक पात्र म्हणून कथेच्या आतमध्ये असतो. शिवाय युद्धाच्या संदर्भात तो केवळ साक्षीभूत किंवा प्रत्यक्षदर्शी निवेदक आहे असं आहे खरं, पण तो तटस्थ मात्र मुळीच नाहीये. तो धृतराष्ट्राचा सेवक असला तरी तो पांडवांचा पक्षपाती आहे.
आपल्याला प्रत्यक्ष कृष्णाच्या तोंडून गीता ऐकायला मिळाली, विश्वरूप दर्शन झालं म्हणून तो मोहरून जातो. संजयामुळे संपूर्ण आणि विस्तीर्ण अशा या युद्ध पर्वाच्या निवेदनाला एक भावनेचा ओलावा प्राप्त झालेला आहे. तटस्थपणातून जो कोरडेपणा येतो तो संजयाच्या निवेदनात नाही. त्यामुळे युद्धाचं जे सगळं वर्णन आहे ते वृक्ष किंवा एखादी जंत्री सांगितल्यासारखं असं होत नाही. तसंच नुसतं निरीक्षकाच्या भूमिकेतून त्याचं दस्तावेजीकरण केलंय किंवा वृत्तांकन केलंय असंही आपल्याला वाटत नाही. हे सगळे जे निवेदक आहेत, व्यास असोत, वैशंपायन असो, सौती असो किंवा संजय, हे सगळे तृतीय पुरुषी निवेदक आहेत. प्रथम पुरुषी निवेदक तिथे नाही. त्यामुळे त्यांना माहित नाही असं काहीच नाही. प्रथम पुरुषी निवेदनाला स्थळाच्या, काळाच्या मर्यादा येतात, कारण प्रथम पुरुषी निवेदक स्वतः प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहूच शकत नाही. पण ती मर्यादा इथे पडत नाही. त्यामुळे जीवनाचं सर्वांगीण दर्शन घडवणं हे जे महाभारताचं मुख्य आशय सूत्र आपण पाहिलं ते साध्य होतं. त्याला तृतीय पुरुषी निवेदकाची मदत होते. व्यास आणि संजय हे निवेदक प्रत्यक्ष साक्षीच आहेत. वैशंपायन आणि सौती हे साक्षी नसले तरी ते संपूर्ण कथा जाणतात. महाभारताची कथा तिन्ही काळात फिरते असं मी वरती म्हटलं खरं. हे तिन्ही काळात फिरणं हे सुद्धा तृतीय पुरुषी निवेदकामुळे साध्य होतं. ते प्रथम पुरुषी निवेदकाला साध्यच करता आलं नसतं. आणखी एक गंमत आहे. हे निवेदक आपला दृष्टिकोन ठरवून देतात आणि मग त्यांच्याच नजरेतून आपण या कथेकडे पाहतो. विशेषतः संजयाने केलेलं आपल्या दृष्टिकोनाचं जे नियंत्रण आहे ते आपल्याला नक्कीच जाणवतं. त्याच्यामुळे आपला दृष्टिकोन पांडवांच्या बाजूने पक्षपाती होतो. कथेकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवण्यात कथेचा जो मुख्य श्रोता म्हणजे जन्मेजय त्याचाही वाटा आहे. तो पांडवांचा वंशज आहे. त्यामुळे त्याच्याच बरोबर आपलाही दृष्टिकोन स्वाभाविकपणे पांडवांकडे झुकलेला असाच राहतो. आतापर्यंत आपण रचना तंत्राच्या दृष्टीने म्हणजे पहिल्यांदा आशयसूत्र पाहिली, मग ह्या आशयसूत्रांना अभिव्यक्त करताना जी रचनेची वेगळी वेगळी तंत्र व्यासांनी वापरली आहेत, आजमावून पाहिली आहेत, त्याच्याबद्दलही आपण माहिती घेतली. आता तिसऱ्या भागामध्ये आपण महाभारताला काव्यत्व देणारी म्हणजे काव्य सौंदर्य म्हणून महाभारताचं जे आहे ते निर्माण करणारी, वाचकाला म्हणा श्रोत्याला म्हणा एक काव्य वाचल्या ऐकल्याचा समृद्ध अनुभव देणारी अशी जी व्यासांच्या शैलीची काही अंग आहेत ती आपण पाहूया. त्यातलं पहिलं अंग असं आहे ते म्हणजे अनेक वेळा अनेक अध्यायांमध्ये अनेक श्लोकांना एक पालुपद जोडलेलं असतं. या पालुपदामुळे होतं काय की अनेक पद्य अनेक श्लोक एका बंधात बांधले जातात. त्यांची एक माळ बनते आणि एक कवन म्हणजे किंवा एक पोवाडा म्हणता येईल किंवा एक आख्यान म्हणता येईल, छोटं आख्यान म्हणता येईल असं कवन तयार होतं. आशयाच्या दृष्टीने सुद्धा ते एकसंध होतं आणि त्यामुळे त्यातला जो भाव आहे, जो आशय श्रोत्यांपर्यंत पोचवायचा आहे तो अतिशय परिणामकारकतेने पोचवता येतो. आदिपर्वाच्या पहिल्याच अध्यायात धृतराष्ट्र संजयाला आपलं दुःख, निराशा, आपला पश्चाताप बोलून दाखवतो. तिथे 53 श्लोकांना पालुपद आहे, तदा नाशंसे विजयाय संजय. संजया, तेव्हाच माझी विजयाची आशा संपुष्टात आली होती. अशा पालुपदाने बांधलेले 53 श्लोक आहेत. एकेका श्लोकात पांडवांची एक एक जमेची बाजू किंवा त्यांच्यावर झालेले अन्याय धृतराष्ट्रांनी बोलून दाखवलेत आणि चौथ्या चरणात हे पालुपद आलेलं आहे. त्यामुळे धृतराष्ट्राची निराशा ही हळूहळू उत्तरोत्तर गडद कशी होत गेली त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. शिवाय यदा अश्रौषम म्हणजे मी असं ऐकलंय म्हणजे मी पाहू नाही शकलो, हे प्रत्येक श्लोकाच्या प्रारंभी येणारे शब्द आहेत. ते अंध असल्यामुळे त्याची जी असहाय्यता होती
ती प्रकट करणारे आहेत, अधोरेखित करणारे आहेत. दुसरं उदाहरण आहे, कर्ण पर्वामध्ये कर्णाकडून अपमानित झालेला युधिष्ठिर अर्जुनाला खूप निर्वाणीचं तोडून बोलतो. तिथे क्वचित त्वया निहतः संयुगेस्मिन असं पालुपद येतं. म्हणजे त्या कर्णाला तू युद्धात मारलंस का, अशा अर्थाचं ते पालुपद आहे. हे पालुपद युधिष्ठिराच्या बोलण्यात मध्ये जो उपहास आहे त्या उपहासाची धार आणि कठोरपणा वाढवतं. पुढे कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुततं. क्षात्र धर्माची आठवण कर्ण अर्जुनाला करून देतो आणि त्याला थांबण्याची विनंती करतो. अर्जुन थांबलाच होता, पण कृष्णाने कर्णाच्या अधर्मांचा पाढा वाचलाय आणि त्या ठिकाणी क्वते धर्मस्तदा गतः, तेव्हा कोठे गेला होता राधा सुता तुझा धर्म, अशी मोरोपंतांची ओळ आहे पालुपदाची. हे पालुपद असलेले श्लोक येतात. ह्या पालुपद असलेल्या श्लोकांनी काय केलंय? पहिली गोष्ट अशी केली की कर्णाच्या अधर्मांचा पाढा वाचून कर्णाला एका बाजूला निरुत्तर केलं, खजील केलं, त्याचं मानसिक खच्चीकरण केलं आणि दुसऱ्या बाजूला अर्जुनाला प्रेरणा दिली, त्याला चेतवलं की इतक्या गोष्टी कर्णाने केल्या आहेत, त्यामुळे त्याला मारणं हे तुझं कर्तव्यच आहे. ही जाणीव अर्जुनाच्या मनामध्ये आणखीन खोलवर घुसवायला हे पालुपद असलेले श्लोक फार उपयोगी पडलेत. शल्य पर्वामध्ये दुर्योधन मृत्यूच्या समयी जे बोलतो, तिथल्या काही श्लोकांना कोनु स्वंत तरो मम, माझ्यापेक्षा अधिक चांगला अंत कोणाच्या वाट्याला आला असेल, असं पालुपद येतं. हे पालुपद त्याचा जो शेवटपर्यंत झळझळीत राहिलेला स्वाभिमान आहे, त्या स्वाभिमानाला पुष्टी देतं आणि दुर्योधनाच्या व्यक्तिमत्वाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. दुसरा मुद्दा, कथेची एवढी व्याप्ती प्रचंड आणि मुख्य पात्रांची संख्या सुद्धा एवढी भरपूर असं असताना सुद्धा पात्रांच्या स्वभाव चित्रणाकडे व्यासांनी जे लक्ष पुरवलंय त्याला तोडच नाही. विशेषतः एखाद्या विशिष्ट प्रसंगी त्या पात्राच्या वागण्याचं अगदी संक्षेपाने, अगदी थोडक्यात पण बारकाईने व्यासांनी जे वर्णन केलंय ते पाहून आपण थक्क होऊन जातो. म्हणजे कुंचल्याच्या एखाद्या फटकाऱ्याने एखादं व्यक्तिचित्र विलक्षण जिवंत व्हावं, तसं काहीसं वाटतं. अभिमन्यूचा पराक्रम ऐकताना धृतराष्ट्राच्या मनस्थितीचं चित्रण असंच अगदी थोडक्यात एकाच शब्दात, एकाच वाक्यात केलंय. धृतराष्ट्र म्हणतो, द्वैधी भवती मे चित्तम रिया तुष्ट्याच्या संजय. आपल्या पोर वयाच्या नातवावर आपलीच मुलं इतका प्राणघातक हल्ला करतायत या जाणीवेनी त्याला एकीकडे लाजही वाटतेय आणि दुसरीकडे आपल्या मुलांचा पराक्रम ऐकताना संतोषही होतोय. धृतराष्ट्राच्या स्वभावाचे हे दोन पैलू एकाच वाक्यात व्यासांनी कसे समोर आणलेत पहा. अभिमन्यूला एकट्याला मरणाच्या तोंडी दिल्याबद्दल आपल्या भावांचा कडक शब्दात निषेध करणारा अर्जुन आपल्याला भेटतो. तर अर्जुनाच्या प्रतिज्ञेमुळे त्रागा करून गाशा गुंडाळून घरी परतू पाहणारा जयद्रथ, मी चाललो स्वर्गाला, तुम्ही मात्र दुःख करत बसा, असं पांडवांना हिणवून ताठकण्यानी मरणाला कवटाळणारा दुर्योधन इथे दिसतो. नाईलाज म्हणून आपण अधर्माने युद्ध केलं अशी गांधारी पुढे कबुली देणारा कृष्ण आपल्याला भेटतो. ही झाली मुख्य पात्र. पण सामान्य पात्रांच्या स्वभाव चित्रणाकडे सुद्धा व्यासांनी लक्ष पुरवलंय. त्यांची स्वभाव चित्र एखाद्याच उल्लेखातून व्यासांनी समोर उभी केलीत. सभापर्वात द्यूतासाठी इंद्रप्रस्थाहून आलेल्या द्रौपदीचं वैभव पाहून धृतराष्ट्राच्या सुना मत्सराने जळतात असा उल्लेख ते करून जातात. द्यूतात जिंकलेल्या द्रौपदीला सभेत बोलवल्याचा निरोप सांगताना स्वतःच्याच अगतिकतेमुळे आपल्याला दुसरं काहीच करता येत नाही या भावनेनी शरमून गेलेला प्रतिकामी व्यास उभा करतात. तर एवढ्या लहानग्या अभिमन्यूवर पांडवांनी केवढी मोठी जबाबदारी टाकलीये असं म्हणून त्याची काळजी करणारा त्याचा सारथी असा एकाच उल्लेखात आपल्याला चटका लावून जातो. कधी कधी काय असतं,
नेहमी आपण ज्यांना उदात्त म्हणून ओळखतो त्या पात्रांना सुद्धा मातीचे पाय असतात, हे व्यासांनी कुठलाही आडपडदा न ठेवता दाखवलेलं आहे. किंबहुना या बाबतीत व्यास कमालीचे वास्तववादी आहेत असं आपल्याला दिसतं. पंडू माद्रीच्या मृत्यूला किती वर्ष लोटली, तरी पण अगदी ऐन दुःखाच्या भरात सुद्धा माद्री विषयीचा मत्सर कुंतीच्या मनात धगधगताना दिसतो. ब्राह्मण कुटुंबाचं दुःख सहन होत नाही कुंतीला, आणि मग माझा मुलगा म्हणजे भीम बकासुराकडे जाईल असं ती आश्वासन देते. हे जेव्हा युधिष्ठिराला कळतं तेव्हा युधिष्ठिर तिला टाकून बोलतो. त्यातून एरवी एवढा श्रेष्ठ समजला जाणारा हा युधिष्ठिर पण त्याच्या मनाचा कोतेपणा आणि त्याची स्वार्थी बुद्धी व्यास आपल्याला उघड करून दाखवतात. द्यूताच्या प्रसंगी द्रौपदीने वर मागून पांडवांना तारलं असं कर्ण उद्गारतो, तेव्हा त्याचे शब्द पांडवांना झोंबतात. ते मोठ्या मनाने द्रौपदीचं मोठेपण मान्य नाही करू शकत. तसंच स्त्री पर्वामध्ये गांधारी शोकाने इतकी तापलेली आहे की तिची नजर युधिष्ठिराच्या नखांवर पडते. ती नख काळी पडतात. हे बघून घाबरून अर्जुनासारखा अर्जुन कृष्णाच्या मागे लपताना आपल्याला दिसतो. क्वचित एखाद्या पात्राच्या स्वभाव चित्रणाच्या बाबतीत असा प्रश्न पडतो की व्यासांचं रेखाटन अनुचित आहे म्हणावं की त्यांनी एखाद्या महान व्यक्तिमत्वाचं सामान्यपण जपलंय आणि दाखवलंय असं म्हणावं. उदाहरण द्यायचं झालं तर सभा पर्वात द्यूत चालू आहे. युधिष्ठिर द्रौपदीला पणाला लावतोय आणि अशा वेळेला तो तिच्या शारीरिक सौंदर्याचं वर्णन करतो. हे अनौचित्य म्हणावं का? की विरुद्ध पक्षाने हा पण मान्य करावा म्हणून युधिष्ठिराने त्यांना दाखवलेलं प्रलोभन म्हणावं? की एवढ्या भयंकर परिस्थितीत सुद्धा युधिष्ठिराच्या मनातली काम प्रेरणा धगधगतीये हे व्यासांना दाखवायचंय? असे अनेक प्रश्न आपल्याला पाडण्यामध्ये व्यास कमालीचे यशस्वी झालेले असतात. एखाद्या प्रसंगामधलं नाट्य, मग तो प्रसंग लहान असो की मोठा, ते ओळखून ते नाट्य रंगवण्याचं व्यासांचं कसब अनेक वेळा आपलं लक्ष वेधून घेतं. आदी पर्वातली बकासुराच्या वधाची घटना. एका ब्राह्मणावर बकासुराचं अन्न म्हणून जाण्याची पाळी आली आहे. तेव्हा त्याची पत्नी आणि त्याची मुलं अहमहमिकेने मीच बळी जाणार म्हणून हट्ट धरतात. त्या प्रसंगातलं जे करुण नाट्य आहे ना, ते कमालीचं हृदयस्पर्शी आहे. कथानकात नाट्यपूर्णता आणण्यासाठी आणखी 2 घटक महत्वाचे असतात. एक म्हणजे त्या घटनेची दृश्यात्मकता. ही दृश्यात्मकता आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगात दिसते. विशेषतः विराट पर्वामधलं जे भीम आणि कीचक यांचं द्वंद्व युद्धाचं वर्णन आहे ते अवश्य पाहण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रसंगामध्ये कवींनी रचलेले संवाद. विराट पर्वातच युद्ध संपतं आणि बृहन्नला म्हणजे अर्जुन आहे हे विराटाला कळतं. अर्जुन आपल्या मुलीबरोबर अंतःपुरात राहत होता हे कळल्यावर एखाद्या उपवर मुलीच्या पित्याला वाटावी तशी काळजी विराटाला घेरून टाकते. त्यावर उपाय म्हणून तो अर्जुनाला आपली मुलगी देऊ करतो. व्यास फक्त एवढंच म्हणतात त्या ठिकाणी की विराटाचं हे बोलणं ऐकल्यावर युधिष्ठिराने अर्जुनाकडे एकच दृष्टिक्षेप केला. काय भरलंय त्या दृष्टिक्षेपात? अर्जुन जर हो म्हणाला ह्या देण्याला, म्हणजे उत्तरेचा मी स्वीकार करतो असं म्हणाला, तर विराटाचा संशय खरा होता हे सिद्ध होईल आणि ते अर्जुनाला आणि एकूणच पांडवांच्या कुळाला लाजिरवाणं होईल. एवढा सगळा अर्थ त्या एका दृष्टिक्षेपात भरलेला आहे. पण अर्जुन जेव्हा म्हणतो की मी उत्तरेचा सून म्हणून स्वीकार करतो, तेव्हा अर्जुनाचं हे उत्तर केवळ त्याची स्वतःची किंवा त्याच्या कुळाची प्रतिष्ठा जपणारं आहे असं नाही, तर उत्तरेची प्रतिष्ठा जपणारं, उत्तरेची काळजी वाहणारं हे उत्तर आहे हे आपल्या लक्षात येतं. द्रौपदीला पणाला लावल्यानंतर वेगवेगळ्या लोकांच्या ज्या काही स्वाभाविक आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटतात त्या व्यासांनी बारकाईने टिपल्या आहेत.
भीष्म, द्रोण, कृप यांना घाम फुटला. विदुर डोक्याला हात लावून हताश बसला. कर्णाला हर्ष झाला. इतर सभाजनांच्या डोळ्यात पाणी आलं. धृतराष्ट्र आपला आनंद लपवू शकला नाही. अधीरपणे किम जितम किम जितम, काय जिंकलं काय जिंकलं असं विचारत राहिला. या वर्णनातून द्यूत सभेचं चित्र तर आपल्या डोळ्यापुढे उभं राहतच, पण त्या सभेत असलेल्या प्रत्येक पात्राच्या स्वभावावर प्रकाश पडतो तो वेगळाच. शकुनी आणि युधिष्ठिर यांच्यात चाललेला द्यूताचा प्रसंग म्हणजे व्यासांच्या उत्कृष्ट रचना कौशल्याचं अत्यंत सुंदर उदाहरण आहे. शकुनी प्रत्येक डाव जिंकतोय. प्रत्येक वेळी तो फक्त जितम एवढाच उद्गार काढतो आणि आपण किती सहजगत्या जिंकलो असं सुचवून तो युधिष्ठिराला डिवचतोय. युधिष्ठिर चिरडीला येतोय आणि चढत्या भाजणीने एक एक उत्तमोत्तम गोष्ट पणाला लावतोय. दरवेळी परिणाम तोच. ही एवढीच घटना पुन्हा पुन्हा घडणारी, पण जाणीवपूर्वक कवीने तिची पुनरावृत्ती केली आहे. घटनेच्या पुनरावृत्ती बरोबरच जितम इति शकुनीही युधिष्ठिरम अभाषत या शब्दांची पुनरावृत्ती होते आणि कथनाचा वेग वाढतो. त्यामुळे या प्रसंगातलं उत्कंठा वाढवणारं जे थरारक नाट्य आहे ते वाचकाच्या मनाचा ठाव घेतं. वनपर्वामध्ये यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारल्याचा प्रसंग आहे. तो सुद्धा फार लक्षवेधक आहे. बाणाचा वर्षाव केल्यासारखे वेगाने येणारे यक्षाचे प्रश्न आणि त्यांना तितक्याच वेगाने परतवून लावणारी युधिष्ठिराची उत्तरं. शब्दांचा कमीत कमी वापर आणि नेमका वापर त्या ठिकाणी आहे. उपमा नाही, संबोधन नाही, विशेषण नाही, पादपुरण, कशाचा फापट पसारा नाही. ही प्रश्नोत्तरांची मालिका संपणारच नाही आणि हार जीत कोणाची होणार हे कळणारच नाही अशी वाचकाची अवस्था तिथे होऊन जाते. महाभारतामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची भाषणं आहेत. त्यापैकी काही, विशेषतः उद्योग पर्वामधली काही भाषणं काव्य या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. कारण ही भाषणं अगदी थेट, नेमकी आणि मर्मस्पर्शी आहेत. तसंच एखादा विशिष्ट मुद्दा मध्यवर्ती ठेवून त्याचं समर्थन करणारी भाषणं आहेत. उद्योग पर्वामध्ये कर्णाचं जन्मरहस्य कुंती त्याला सांगते आणि त्याला पांडवांकडे वळवण्याचा प्रयत्न करते. त्याला कर्णाने दिलेलं जे उत्तर आहे ते असंच आहे. तिने कितीही प्रलोभनं दाखवली तरी किम माम क्षत्रम वदिष्यती हा कर्णाचा प्रश्न तिला निरुत्तर करणारा आहे आणि तेच त्याच्या भाषणाचं सार आहे. मी क्षत्रिय म्हणून जन्माला आलो, पण माझ्यावर क्षत्रियाचे संस्कार झाले नाहीत. मी पांडवांकडे आलो तर मला सगळं वैभव मिळेल, पण लोक मला क्षत्रिय म्हणून स्वीकारतील का? हे कर्णाच्या जन्मभराच्या दुःखाचं मूळ या संवादातून, त्याच्या भाषणातून प्रकट होतं. सभा पर्वामध्ये विदुला आणि तिचा मुलगा, विदुला ही एक आई आणि तिचा मुलगा यांचा संवाद आहे. अतिशय नाट्यपूर्ण आणि संघर्षपूर्ण संवाद आहे हा. मुलाचं राज्य शत्रूंनी बळकावलं होतं, पण मुलगा काहीच न करता स्वस्थ बसला होता. आई त्याचं क्षात्रतेज जाग करण्याचा, त्याला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतेय. इथे आईची भाषणं, अगदी त्यात पुनरावृत्तीचा दोष आहे हे मान्य केलं तरी सुद्धा कमालीची गोळीबंद आणि भेदक आहेत. तिच्या मुलाची जी भाषणं आहेत ती बचावात्मक आणि गुळमुळीत आहेत. त्यांच्या पार्श्वभूमीवर तर विदुलेची भाषणं कमालीची प्रभावी ठरतात. नुसता धुमसत राहू नको, द्वेषाने शत्रूवर झडप घाल आणि मरून जा. पराभूताचं अपमानास्पद जीर्ण जगण्यापेक्षा रणांगणात क्षणभर विजेसारखा तळपून मेलास तरी बेहतर, हे विदुलेचे उद्गार किती स्फूर्तिदायक आहेत. आणि हे उपाख्यान कुंतीने आपल्या मुलांना सांगावं ही कल्पनाच व्यासांची किती औचित्यपूर्ण आहे. महाभारतामध्ये व्यासांच्या शैलीची वेगवेगळी रूपं आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ, काव्यात्मक शैलीचा अतिशय उत्कट आविष्कार, हळूवार आविष्कार आपल्याला वनपर्वामध्ये नल दमयंतीच्या उपाख्यानात दिसतो. सभा पर्वातला द्यूताचा प्रसंग आणि बरचसं विराट पर्व
हे कमालीच्या नाट्यात्मक शैलीचं उदाहरण म्हणून आपल्या समोर येतं. अगदी नाट्य म्हणून ते अतिशय रंगतदार आहे. शकुंतलेचं दुष्यंताशी जे संभाषण झालं शकुंतलोपाख्यानात, ते वादात्मक शैलीचं उदाहरण आहे. तर वनपर्वामधला द्रौपदी, भीम आणि युधिष्ठिर यांच्या मधला जो प्रसंग आहे, तो दीर्घ संभाषणात्मक चर्चात्मक शैलीचं उदाहरण आहे. नलोपाख्यानातलं अरण्य वर्णन घ्या, वनपर्वामधलं गंधमादन पर्वतावरच्या वादळाचं वर्णन घ्या, किंवा मयसभेचं अद्भुतरम्य वर्णन घ्या. ही वर्णनं आकर्षक वर्णन शैलीची उदाहरणं आहेत. प्रश्नोत्तरात्मक शैली सुद्धा अनेक प्रसंगी व्यासांनी वापरली आहे. जसं बंदी आणि अष्टावक्र यांचा संवाद, युधिष्ठिर आणि यक्ष यांचा संवाद, किंवा युधिष्ठिर आणि नहुष यांचा संवाद. इथे आपल्याला प्रश्नोत्तरात्मक शैली दिसते. त्या शैलीमध्ये बुद्धीची चमक आणि शास्त्रांचं सखोल ज्ञान हे प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. खटकेबाज, चमकदार, आकर्षक संवाद हे व्यासांच्या शैलीचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला कधी कधी पाहायला मिळतं. ययाती आणि देवयानीच्या उपाख्यानामधलं देवयानी आणि शर्मिष्ठा, किंवा कच आणि देवयानी यांचे संवाद पहा, किंवा अर्जुनाने सुभद्रेला आपली सवत म्हणून आणल्यानंतर द्रौपदी आणि अर्जुन यांच्यातला खटकेबाज संवाद पहा. कौरवांशी विराटाने युद्ध जिंकलं हे कळल्यावर जय नक्की कोणी मिळवला, उत्तरांनी मिळवला का बृहन्नडेंनी मिळवला, यावर विराट आणि कंकभट म्हणजे युधिष्ठिर यांच्यातला संवाद आहे, तोही असाच रोमहर्षक आहे. संवादांमध्ये अधूनमधून म्हणी पेरण्याची व्यासांची शैली आहे. आणि या म्हणींमुळे काय होतं, तर भाषेला अतिशय सहजता मिळते. सहजपणे म्हणींचा वापर व्यवहारात केल्यासारखा व्यास आपल्या संवादांमध्ये करतात. ज्या भांड्यात जेवण केलं तीच भांडी फोडून टाकणं योग्य नव्हे, किंवा गाठ कितीही घट्ट बांधली तरी कालांतराने ती सैल होतेच, किंवा विजताना दिव्याची ज्योत मोठी होते, अशा कितीतरी म्हणी व्यासांनी वापरलेल्या आहेत. व्यासांच्या शैलीचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांनी वापरलेली संबोधनं आणि विशेषणं. आता पुष्कळदा असं दिसतं की छंदामधली अक्षर संख्या पूर्ण व्हावी म्हणून कित्येक वेळा संबोधनांचा किंवा विशेषणांचा अगदी सढळ हाताने वापर केलेला नाकारता येत नाही. पण काही ठिकाणी मात्र आपला मुद्दा पटवून देण्यासाठी कवीने संबोधनांचा आणि विशेषणांचा अगदी अर्थपूर्ण चपखल वापर केलाय, असेही जागा आपल्याला भेटतात. जसं द्रोणपर्वात अभिमन्यूच्या वधानंतर अर्जुनाने केलेली प्रतिज्ञा जयद्रथाच्या कानावर पडते. तो घाबरतो आणि गाशा गुंडाळून घरी जायला निघतो. त्याला समजावताना दुर्योधन त्याच्यासाठी नरव्याघ्र आणि पुरुषर्षभ अशी संबोधनं वापरतो. ही संबोधनं घाबरलेल्या जयद्रथाचा धीर वाढवतात आणि दुसऱ्या बाजूला तुझ्यासारख्या शूराला पळून जाणं शोभत नाही असंही सूचित करतात. सभापर्वामध्ये पांडवांच्या समक्ष केविलवाण्यात झालेल्या द्रौपदीसाठी व्यासांनी एक सुंदर विशेषण वापरलंय, नाथवती. नाथवती हे विशेषण अर्थाचे कितीतरी तरंग आपल्या मनामध्ये निर्माण करतं. एखाद्या अनाथ असहाय्य स्त्रीची जर अशी बापुडवाणी स्थिती झाली असती तर एक वेळ समजण्यासारखं आहे. तिला कोणाचा आधार नाही म्हणून तिची कीव तरी करता येईल. पण द्रौपदी तशी नाही. तिची नाथवत्ता एवढी प्रबळ आहे, लोकोत्तर आहे. एक सोडून 5 शूरवीर नाथ आहेत तिला, पण त्या नाथवत्तेचा आत्ता उपयोग शून्य आहे. तिची अवस्था अनाथाहूनही वाईट आहे. किंबहुना तिची ही जी नाथवत्ता आहे, तिचे हे जे नाथ आहेत, त्या नाथांनीच ही असली वेळ तिच्यावर आणलेली आहे. इतका सगळा अर्थाचा डोलारा नाथवती या एका विशेषणाने तोललेला आहे. खरोखर विशेषणाचा एवढा उपरोधपूर्ण वापर क्वचितच दुसऱ्या एखाद्या कवीने केलेला असेल. रसाविष्काराचा विचार केला तर
भूमनाम रसानाम गहना प्रयोगाः ही भवभूतीची उक्ती महाभारतामध्ये सार्थ ठरली आहे असं म्हणता येईल. वीर आणि करुण या दोन्ही रसांचा इथे पुन्हा पुन्हा आणि अगदी प्रकर्षाने अनुभव मिळतो. त्या दोहोंची विभाव अनुभव वगैरे नाट्यशास्त्रात सांगितलेली सगळी सामग्री कवींनी अतिशय ताकदीने मांडलेली आहे. एकच आपण उदाहरण घेऊया. युद्धविषयक पर्वांमध्ये युद्धाची वाढती गती आणि चढत्या श्रेणींनी होत असलेला विनाश या दोन गोष्टी व्यासांना दाखवायच्या आहेत. त्यासाठी व्यासांनी एक वेगळंच रचना तंत्र वापरलंय. पहिलं येतं भीष्म पर्व. ते युद्ध 10 दिवस संथपणे चालतं. त्यात विशेष घटना अशा फारशा नाहीत. दुसरं येतं द्रोण पर्व. त्यात युद्ध 5च दिवस चाललंय, म्हणजे दिवस कमी झाले बघा, पण घटना बऱ्याच आणि घटनांचा वेगही वाढलेला दिसतो. तिसरं कर्ण पर्व. त्यात 2च दिवस युद्ध चालतं आणि युद्ध वर्णन मोठ्या योद्ध्यांच्या भोवती फिरतं. मग शल्य पर्व. त्यात एकाच दिवसाच्या घडामोडी आहेत आणि सगळं युद्ध एकाच एक युद्धापेक्षा संकुल युद्धा भोवती फिरताना आपल्याला दिसतं. खूप मोठ्या प्रमाणावर सैन्याचा विनाश तिथे झालेला दिसतो. ह्याच पर्वाच्या अखेरीला सौप्तिक पर्वामध्ये तर केवळ एका रात्रीचं युद्ध आहे, किंबहुना युद्ध नाही, नुसतंच विनाशाचं आंधळ थैमान आहे. अशा प्रकारे क्रमाने वाढवत नेलेला युद्धाचा वेग आणि विनाशाची जी भयानकता आहे ती वाचकाला अशी अंगावर आल्यासारखा अनुभव देते. वीर रसातून करुण रसाचा उद्भव होतो हे जे ना भरत मुनी सांगतात, ते त्याचं उदाहरण महाभारतात आपल्याला प्रत्यक्षच ठिकठिकाणी पाहायला मिळतं. महाभारतातल्या वरच्या काही लेखकांनी महाभारताला सूडाचा प्रवास म्हटलंय. आंबेनी भीष्मावर सूड उगवण्यासाठी केलेली धडपड, द्रुपद आणि द्रोण यांनी एकमेकांचा सूड घेण्यासाठी 2 पिढ्या केलेली धडपड, भीम आणि दुर्योधन दुःशासन यांच्यात लहानपणापासून धुमसणारं वैर आणि त्याची पुढे झालेली भीषण परिणती, या सगळ्या गोष्टी रौद्र रसाचा आविष्कार करतात. पण रौद्रालाही कारुण्याची किनार आहे. मला बाण लागतायत ते शिखंडीचे नाहीत, ते अर्जुनाचे आहेत, असं जेव्हा भीष्म म्हणतात तेव्हा आंबेच्या सूड भावनेची विफलता सूचित होते. द्रुपद आणि द्रोण यांच्या सूडाचा प्रवास जेव्हा संपतो तेव्हा धृष्टद्युम्नाला साधं वीरमरण सुद्धा प्राप्त होत नाही. एखाद्या प्राण्यासारखं मरण त्याच्या वाट्याला येतं. दुसरीकडे अश्वत्थामा आपली व्यथा बरोबर घेऊन चिरंजीव राहण्याचा भोग भोगतो. दुःशासनाचा गळा फाडून रक्त पिणाऱ्या भीमाला गांधारी पुढे सारवासारव करायची वेळ येते. रौद्राची परिणती अशी शोकामध्ये झालेली आपल्याला दिसते. वीर, रौद्र, बीभत्स आणि करुण यांच्या उत्कृष्ट परिपोषाची कितीतरी उदाहरणं आहेत. द्रोण पर्वातलं अभिमन्यूशी झालेलं घनघोर युद्ध हा वीर रसाचा आदर्श आहे, तर त्याच्या वधानंतर युधिष्ठिराने केलेला विलाप हा करुण रसाचा परिपोषाचा अगदी श्रेष्ठ नमुना आहे. कर्ण पर्वात तर निसर्गाचा क्षोभ झाल्याचं, निसर्गाने आक्रंदन केल्याचं जे वर्णन व्यासांनी केलंय त्या अंगावर काटा आणतं आणि कर्णाच्या मृत्यूतलं कारुण्य खूप गडद करतं. सौप्तिक पर्वातलं आगीचं थैमान आणि मृत्यूचं तांडव म्हणजे मानवी क्रौर्याची परिसीमा आहे. कीचक वधातला बीभत्स रस वाचकाच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाही. स्त्री पर्वातला गांधारीचा विलाप हा तर करुण रसाचा प्रकर्ष आहे. रणांगणातला रक्तामासाचा चिखल आणि त्यात लडबडलेल्या छिन्न विच्छिन्न झालेल्या प्रेतांमधून आपल्या पतीला किंवा पुत्राला शोधून काढण्याची त्या अगतिक स्त्रियांची केविलवाणी धडपड वाचकाला इतकी अस्वस्थ करून सोडते की सर्वम क्षणिकम सर्वम दुःखम हेच काय ते अंतिम सत्य याची खात्रीच पटते. यादवांच्या विनाशाची कथा सांगणारं मौसल पर्व हिमालया एवढ्या एखाद्या भव्योदात्त व्यक्तिमत्वाची कशी अटळ अखेर होते हे मांडणाऱ्या शोकांतिकेसारखं सुन्न करून टाकणारं पर्व आहे. महाभारताचा आशय शोकात्म तर आहेच, पण इथे प्रत्येकाचं जीवन शोकाने भारलेलं आहे. मात्र शोकाचा परिपोष सगळीकडे एकसारखा व्यास करत नाही.
त्यांनी शोकाची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे आणि वेगवेगळ्या रीतीने वाचकाला शोकाची अनुभूती घ्यायला लावली आहे. शोकाची कारणही वेगळी आणि त्या शोकाची परिणती किंवा त्याचा परिपोषही वेगळा. भीष्माचा शोक राखेखाली दाबून ठेवलेल्या गरम निखाऱ्यासारखा चटके देणारा आहे. अंबालिकेच्या शोकाला तर व्यासांनी वाचच फोडलेली नाही. तो शोक आतल्या आत घुसमटून टाकणारा आहे. द्रौपदीचा सभा पर्वातला शोक धगधगत्या अंगारासारखा आहे. सौप्तिक पर्वानंतर तो निरुपायांनी मूक झालेला आहे. धृतराष्ट्र गांधारीचा शोक एका बाजूला आकर्षताळा आहे तर दुसऱ्या बाजूला केविलवाणा आहे. महाभारतातल्या रसांचा विचार करताना एक ठळकपणे लक्षात येते ती गोष्ट अशी की शृंगार आणि हास्य या दोन रसांचा संपूर्ण अभाव आपल्याला महाभारतामध्ये दिसतो. खरं तर महाभारतात कितीतरी तरुण राजपुत्रांचे विवाह होतात. अर्जुनाकडून सुभद्रेचं हरण सुद्धा होतं, पण शृंगार मात्र व्यासांनी कुठेही रंगवलेला नाही. अगदीच नाही म्हणायला नल दमयंतीच्या कथेत थोडासा विप्रलंब शृंगार आहे तेवढाच. बहुतेक अर्थ हा प्रधान पुरुषार्थ म्हणून कथेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे हास्य, वात्सल्य, रती अशा नाजूक भावनांना या सत्ता नाट्यामध्ये काहीही थारा नाही असंच व्यासांना दाखवायचं असावं. मात्र काही वेळा वर्णनांच्या अतिरेकामुळे रसभंग झाल्याची उदाहरणं बघायला मिळतात. जसं शल्य पर्वात पांडव दुर्योधनाला डोहातून बाहेर यायला लावतात. दुर्योधन बाणेदारपणे भीमाची निवड करतो. अशा प्रकारे वीररस असा चढत चढत जातो आणि आता भीम आणि दुर्योधनाचं युद्ध सुरू होणार आणि वीररसाचा उत्कर्ष होणार अशी आपली अपेक्षा असताना पुढचे 17-18 अध्याय बलरामाच्या तीर्थयात्रेचं वर्णन येतं आणि सगळा रसभंग होतो. महाभारत हे भावनाट्य आहे, त्यामुळे कितीतरी भावांचा अतिशय हृदयंगम आविष्कार इथे पावलोपावली भेटतो. कर्णाकडून अपमानित झालेल्या युधिष्ठिराने अर्जुनाचा केलेला पराकोटीचा उपहास दिसतो, तर कामातुर होऊन अभिमन्यूच्या कलेवराला मिठी मारणाऱ्या उत्तरेची बेहोशी दिसते. द्यूतात हरल्यानंतर आणि द्रौपदीचं वाक्ताडन ऐकल्यानंतर युधिष्ठिराची मेल्याहून मेल्यासारखी अवस्था भेटते. तर आपणच आवाहन केल्यामुळे समोर उभ्या राहिलेल्या सूर्याला पाहून भेदरलेली आणि तरीही युक्तिवाद करून स्वतःला वाचवू पाहणारी कुंती इथे भेटते. मौसल पर्वात सांबाला मिळालेल्या शापाची आणि यादवांच्या भावी विनाशाची भविष्यवाणी ऐकूनही तथा भवितव्यम, जे व्हायचं ते होईल एवढंच बोलून स्तब्ध झालेल्या कृष्णाची स्थितप्रज्ञता समोर येते. तर द्वारकेतल्या वृद्ध स्त्री आणि बालकांचं रक्षण करायला असमर्थ ठरलेल्या हतबल झालेल्या अर्जुनाची दीनवाणी अवस्था वाचकाला उद्विग्न करते. व्यासांचं भावदर्शन कमालीचं खिळवून ठेवणारं आहे. आपण एकच उदाहरण घेऊ, खांडव दाहाचं. वृक्ष धडाधडा पेटतायत, जलस्थानं आगीने शुष्क झाली आहेत, जळलेले, पोळलेले, पेटलेल्या शरीरांचे प्राणी इतस्ततः धावतायत, त्यांचे डोळे बाहेर आलेत, त्यांचा पळून जायचा प्रयत्न फोल ठरतोय, जलचर तडफडतायत, आई बाप मुलं बाळ एकमेकांना मिठ्या मारून आक्रोश करतायत, पक्षी वर उडून पुन्हा खाली आगीत पडतायत, भयंकर कोलाहल माजलाय. हे सगळं वर्णन एकाच वेळी भयानकही आहे, बिभत्सही आहे, करुणही आहे आणि त्याच वेळी उद्वेग निर्माण करणारं, संताप आणणारं सुद्धा आहे. युद्धाच्या वेळेला एकमेकांवर कोसळणाऱ्या सैन्याचं वर्णन जसं वाचकाला भयंकर अनुभव आणून देतं, तसं स्त्री पर्वातलं करुण वर्णन हे वाचकाला अतिशय त्याच्या डोळ्याला पाणी आणतं. दुःख, दैन्य, निराशा, संताप, अगतिकता अशा भावनांचा जीव घेणा कल्लोळ आपल्याला स्त्री पर्वामध्ये अनुभवाला येतो. रणांगणात प्रेत पडलीत, जिवंतपणी मरण भोगणाऱ्या स्त्रिया त्या प्रेतांवरच्या गिधाडांना हाकलतायत. इथे कुंती, द्रौपदी आणि गांधारी या तिघी दुर्दैवी स्त्रियांची भेट व्यासांनी दाखवली आहे. प्रत्येक जण दुसरीपेक्षा जास्त व्याकुळ आहे.
कोणी कोणाचं सांत्वन करायचं आणि कोणी कोणाला समजवायचं. आम्हा आंधळ्यांची काठी म्हणून एक तरी मुलगा जिवंत ठेवायचा होतास रे, असा गांधारीनी युधिष्ठिराला कळवळून प्रश्न केलाय. मी पापी आहे, मला शाप दे, अशी युधिष्ठिराची सपशेल शरणागती आहे. त्यावर दीर्घ निश्वास सोडून गप्प राहिलेल्या गांधारीचं मौन किती बोलकं आहे. तू दुर्योधनाला अधर्मानी का मारलंस आणि दुःशासनाचं रक्त पिण्याचं हीन कृत्य का केलंस, या तिच्या सडेतोड सवालांना भीमाकडे उत्तर नाहीये. खरोखर स्त्री पर्व रचताना व्यासही आतून हादरलेले वाटतात, हल्लेले वाटतात. त्यामुळे या पर्वात काळजाला भिडणारी उत्स्फूर्तता आहे. संस्कृत काव्यशास्त्रानुसार शब्द आणि अर्थ यांचं साहित्य जे व्हायला पाहिजे ते साहित्य म्हणजे शब्दार्थांची गळामिठी आपल्याला स्त्री पर्वामध्ये अतिशय वारंवार प्रत्ययाला येते. व्यंजना हा व्यासांच्या शैलीचा आणखी एक विषय आहे. एकच उदाहरण देते. द्रौपदीशी पाचांचं लग्न करावं किंवा काय असा प्रस्ताव जेव्हा समोर येतो तेव्हा युधिष्ठिर द्रुपदाला म्हणतो, माझंही लग्न अजून व्हायचंय. आता या त्याच्या उद्गारातून त्याची द्रौपदी विषयीची लालसा सूचित होत झाल्याशिवाय राहत नाही. शिवाय अर्जुनाला मिळाली तशा तोला मोलाची आणि तितकीच लावण्यवती वधू मला कुठून मिळणार अशी अप्पलपोटी शंका सुद्धा सूचित झाल्याशिवाय राहत नाही. विराट पर्वात कीचकाच्या वधानंतर बृहन्नडेच्या रूपातला अर्जुन सैरंध्रीला विचारतो तिची कशी सुटका झाली. तेव्हा त्याच्या भावनांवर पाणी ओतून सैरंध्री त्याला फटकळपणे म्हणते, तुला काय देणं घेणं रे सैरंध्रीशी, तू तर आरामात अंतःपुरात राहतेस, सैरंध्रीची दुःख तुला कशी कळणार. यावर अर्जुनाने काढलेले उद्गार, बृहन्नडेलाही दुःख आहेत, फक्त ती तुला समजत नाहीयेत. हे उद्गार अर्जुनाची विषण्णता, हतबलता आणि त्यामुळे त्याला होणाऱ्या यातना किती समर्थपणे सूचित करतात. अलंकार हा काव्यामधला शेवटचा पण अतिशय महत्वाचा घटक. त्यातही उपमा हा कवींचा लाडका अलंकार. मग व्यास तरी त्याला अपवाद कसे असतील. कितीतरी सुंदर सुंदर आणि चपखल उपमा आपल्याला महाभारतात जागोजागी भेटतात. अगदी एखादंच उदाहरण द्यायचं झालं तर युद्ध पर्वातलं उदाहरण देता येईल. त्यातली युद्धाचं जे चित्रण आहे ते अनेक उपमांनी समृद्ध आहे आणि त्या उपमा वीररस, बिभत्स रस, रौद्र रस या रसांना पोषक अशा आहेत. तिथे यज्ञाची उपमा आहे, मृत्यूची उपमा आहे, फार सुंदर सुंदर उपमा आहेत. वीरांना रक्ताने माखलेल्या वीरांच्या शरीरांना लाल भडक फुलांनी बहरलेल्या किंशुक वृक्षाची उपमा आहे, म्हणजे पळसाची उपमा आहे. मृत वीरांचे सोन्याचे दागिने रणांगणावर पडलेत, त्यामुळे रणांगणाला सोन पिवळ्या बहावाच्या सड्यांनी झाकलेल्या भूमीची उपमा येते. गिधाडांनी अर्धवट खाल्लेल्या वीरांच्या मस्तकाला सप्तमीच्या चंद्राची उपमा येते. अशा उपमा त्यातल्या रौद्र आणि बिभत्स या रसांच्या पार्श्वभूमीवर विरोधामुळे उठून दिसतात. लोखंडाच्या भीमाला घट्ट दाबतो धृतराष्ट्र आणि रक्त ओकतो, तेव्हा धृतराष्ट्राला उपमा दिली आहे फुललेल्या प्राजक्ताच्या झाडाची. प्राजक्ताचं झाड उंच असलं तरी नाजूक असतं. म्हातारा धृतराष्ट्र मुळात अंगापिंडाने मजबूत असला तरी तो आता वार्धक्यामुळे कमकुवत झालेला आहे. शुभ्र फुलांनी बहरलेला पारिजाताचा शेंडा आणि धृतराष्ट्राचे शुभ्र केसांनी दाढीने आच्छादलेलं मस्तक यात केवढं साम्य आहे. फुलांच्या शुभ्रतेमध्ये देठांचा लाल रंग मिसळलाय, तसंच धृतराष्ट्राच्या शुभ्र केसांवर आणि दाढीवर रक्ताचे शिंतोडे उमटलेत. किती सुंदर आणि किती सादृश्याने नटलेली उपमा आहे ही. अशा प्रकारे अनेक उपमा अलंकारांनी खरोखरच ज्याला अलंकार म्हणून संबोधावं अशा कितीतरी उपमा आपल्याला महाभारतात जागोजागी भेटल्याशिवाय राहत नाहीत. शेवटी
सूतानी महाभारताचं समापन केलंय. ते करताना व्यासांचे 4 श्लोक जे महाभारताचा सारांश सांगतात किंवा मर्म सांगतात ते सूतानी उद्धृत केलेत. संसार चक्रात फिरत राहणारे जीव पुन्हा पुन्हा जन्माला येतात आणि मरतात. अशा हजारो जन्मांमध्ये माता, पिता, पत्नी, मुलं अशा आप्त परिवाराने हे जीव वेढलेले असतात. शेकडो हजारो प्रसंगी ते सुख-दुःखांचा अनुभव घेतात. जे धर्म जाणत नाहीत ते या पाशांमध्ये अडकून राहतात आणि जे धर्म जाणतात ते या पाशांमधून मुक्ती मिळवतात. हा धर्माचा महिमा आहे. व्यास म्हणतात, मी दोन्ही बाहू उभारून पुन्हा पुन्हा सांगतो आहे की अरे धर्माला सोडू नका, पण कोणीच माझं ऐकत नाही. मनुष्याला हवं असलेलं ऐहिक कल्याण आणि सगळी सुख धर्मामुळे प्राप्त होतात. असं असताना धर्माचं पालन कोणी का बरं करत नाही? संपूर्ण आख्यानाचं एक महत्वाचं आशय सूत्र म्हणून व्यासांनी वेळोवेळी धर्माची आदर्श व्यवस्था सांगितली आहे. पण त्याच वेळी वास्तव व्यवहारात धर्माला दिली जाणारी सोडचिठ्ठी व्यासांना दिसतीये, त्यांना अस्वस्थ करून सोडतीये. त्यामुळे असे निराशेचे उद्गार त्यांनी काढलेले आहेत. पण महाभारत निराशावादी मुळीच नाही. त्याचं प्रत्यंतर इथेच आपल्याला येतं. कारण व्यासांचे उद्गार इथे संपत नाहीत. आपल्या निराशेवर मात करून ते पुन्हा धर्माचाच उद्घोष करतात. माणसांनी सुखासाठी भीतीपोटी, लोभापोटी इतकंच काय जीव जाण्याची वेळ आली तरी सुद्धा धर्माला सोडू नये. कारण सुख दुःख अनित्य असतात, धर्म मात्र शाश्वत असतो. श्रोते हो, महाभारताच्या शैलीचा विचार करताना व्यासांच्या शैलीचे असे वेगवेगळे पैलू आपल्या समोर येतात. अर्थात मी इथे मांडले तेच आणि तेवढेच फक्त महाभारताच्या शैलीचे पैलू आहेत असं मला मुळीच म्हणायचं नाहीये. जितक्या आणि जेवढ्या वेळा महाभारत वाचावं, अभ्यासावं, तितक्या वेळा व्यासांच्या शैलीची नवी नवी वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला अनुभवता येतात. मर्यादा शेवटी आपल्याला पडते, महाभारताला नव्हे, व्यासांना तर नव्हेच नव्हे. व्यासांच्या प्रतिभेचे हे वेगवेगळे उन्मेष वाचकाला आणि अभ्यासकालाही दिपवून टाकतात. आणि खरंच सौती म्हणतो त्याप्रमाणे महाभारत हे एखाद्या समुद्रासारखं किंवा हिमालयासारखं रत्ननिधी आहे याची पुरेपूर साक्ष आपल्याला पटते. धन्यवाद.